नमस्कार, मी डॉक्टर बोबडे सुनील, कार्डिओलॉजिस्ट आहे, हृदयरोग तज्ञ, मेडिकेअर हार्ट हॉस्पिटल बीड येथे. आपण मागच्या वेळेस हार्ट अटॅक बद्दल जाणून घेतलं होतं, त्याचे कारण, लक्षणं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हार्ट फेल म्हणजे काय, हार्ट फेल्युअर कशामुळे होतं. बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक एकच आहे. हार्ट फेल होणं म्हणजेच हार्ट अटॅक आहे. त्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर हार्ट फेल्युअरचं कारण म्हणजे हार्ट फेल होणं म्हणजे काय, बेसिकली आपले जे हृदयाचे स्नायू आहेत, ज्यावेळेस त्याचं पंपिंग कमी होतं, हृदयाचं पंपिंग, त्यावेळेस हार्ट फेल झालं असं म्हणतो. तर हार्ट अटॅक हे एक कारण आहे हार्ट फेल होण्याचं. ज्यावेळेस हृदयाची नस ब्लॉक होते, हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो आणि हृदयाचे स्नायू हे पंपिंग करायचं कमी करतात, त्याच्यामुळे हार्ट फेल होतं. हे एक कारण आहे हार्ट अटॅक, हार्ट फेल होण्याचं. आणि याच्या व्यतिरिक्त भरपूर कारण आहेत हार्ट फेल होण्याचे. जसं की कुणाला जर हृदयाच्या व्हॉल्वचा प्रॉब्लेम असेल, व्हॉल्व दबलेला असेल किंवा व्हॉल्व लीक होत असेल, त्याच्यामुळे हार्ट फेल होऊ शकतं. कधी कधी काही इन्फेक्शन्स आहेत, व्हायरल इन्फेक्शन्स, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, जे हृदयाच्या स्नायूवर अफेक्ट करतात आणि हृदयाचे स्नायू कमजोर होतात पंपिंग करायचं, आणि त्याच्यामुळे हार्ट फेल्युअर होऊ शकतं. दुसरेही काही कारण आहे, जसं की ज्यांना हाय बीपी आहे, समटाइम्स काही किडनीचे प्रॉब्लेम जर असतील तुम्हाला, तर किडनीच्या प्रॉब्लेममुळेही हृदयावर ताण येऊन हार्ट फेल होण्याचे चान्सेस असतात. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हार्ट अटॅक. नंतर हार्टच्या व्हॉल्व फेल झाल्या, तसंच किडनीचे आजार असतील, बीपी असेल, अशा पेशंटला हार्ट फेल्युअरचं होऊ शकतं. तर हार्ट फेल्युअरमध्ये हृदयामध्ये आपल्याला माहिती आहे की हृदयाची डावी बाजू फेल होऊ शकते आणि उजवी बाजू पण फेल होऊ शकते. तसंच आणखी काही प्रकार आहेत हार्ट फेल्युअरमध्ये, टाईप्स ज्याला म्हणतो आपण, की हृदयाच्या पंपिंगनुसार आपण त्याला डिस्क्राईब करतो. ज्यावेळेस हृदयाची पंपिंग कमी होते, म्हणजे हृदयाची पंपिंग ज्यावेळेस 45% खाली होते, त्याला आपण हार्ट फेल्युअर रिड्यूस इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो. आणि ज्यावेळेस पंपिंग चांगली असते तरीही हार्ट फेल होऊ शकतं, त्याला आपण हार्ट फेल्युअर प्रिझर्व्ड इजेक्शन फ्रॅक्शन, ज्याच्यामध्ये हृदयाची पंपिंग तर चांगली पण हृदय रिलॅक्सेशन हृदयाचे मसल चांगल्या करत नाहीत, अशा वेळेस सुद्धा हार्ट फेल्युअर होऊ शकतं. तर लक्षणं काय आहेत, कसं ओळखायचं हार्ट फेल झालंय किंवा हार्ट फेल्युअरची लक्षणं काय असतात? तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे दम लागणं. चालताना दम लागणं, पायावर सूज येणं, पेशंटला थकवा जाणवणं. कधी कधी एखाद्या वेळेस रात्रीला पेशंटला झोपलाय आणि अचानक झोपेतून उठावं लागतं, दम भरल्यासारखं, त्याला खुल्या हवेत जावं लागतं. हे सगळ्यात महत्त्वाचे लक्षण आहेत. बरं, कारणं माहीत झाली आपल्याला, लक्षणं माहीत झाले, तर ह्याच्यावर विलाज पण आहे. असं नाही की हार्ट फेल झालंय म्हणजे ते परमनंटच आहे. हार्ट फेल्युअरमध्ये काही गोष्टी काही टेम्पररी सुद्धा आहेत. जर आपण वेळेवर निदान केलं, जसं की इन्फेक्शन आहे, त्याला आम्ही मायोकार्डायटिस म्हणतो, तर हृदयाच्या मसलचं इन्फेक्शन हे लवकर डायग्नोज झालं तर त्याला आपण ट्रीटमेंट देऊन ही हार्ट फेल्युअर पुढे भविष्यात वाचू शकतो. तसंच हार्ट अटॅकमुळे जर हार्ट फेल्युअर होत असेल, जर आपण अटॅक आल्यानंतर विदिन एखाद्या घंट्यामध्ये जर त्याची अँजिओप्लास्टी केली, नस उघडली, तर जे हार्टचे स्नायू मरणार आहेत किंवा जे याच्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला हार्ट फेल्युअर होणार आहे ते आपण वाचू शकतो. त्यामुळे वेळ महत्त्वाचा असतो हार्ट अटॅकमध्ये. आणि काही तपासण्या ॲज अ हृदयरोग तज्ञ मी हार्ट फेल्युअर हे जे लक्षण आहेत त्यांना सुचवेल, की जसं की सगळ्यात महत्त्वाचं आहे ECG आणि 2D इको, हृदयाची सोनोग्राफी ज्याला आपण म्हणतो. हृदयाच्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला 100% निदान होतं की हार्ट फेल्युअर आहे की नाही. हृदयाची पंपिंग आपण त्याच्यामध्ये बघतो आणि त्याच्यानुसार त्याच्यावर काही विलाज असतात, जसं की जो कारण आहे त्या विलाजाला आपण ट्रीटमेंट केली की हार्ट फेल्युअरची लक्षणं कमी व्हायला सुरुवात होते. तर मी सगळ्यांना, बीडवासियांना किंवा आपल्या बीड जिल्ह्यातील लोकांना सांगू इच्छितो की आपण जर आपल्या घरामध्ये आजूबाजूला मित्रमैत्रिणीला पायावर सूज आहे किंवा एखाद्याला चालताना दम लागतोय किंवा लवकर थकवा येतोय किंवा ज्या पेशंटला बीपी शुगर ऑलरेडी आहे, अशा पेशंटला हार्ट फेल्युअरचा धोका असतो. आणि हार्ट फेल्युअर ही गोष्ट जर वेळेत निदानात केली, तर त्याच्या वेळेवर उपचार केले, तर भविष्यामध्ये जे तुम्हाला दम लागण्याचा प्रकार आहे हे आपण रोखू शकतो. सोबतच हार्ट फेल्युअर निदान करणं तर आहे, पण आपल्याला कारणं माहिती आहेत. मी वारंवार सांगत असतो की जे हे आजार आहेत, बीपी, शुगर, जे वाढलेलं व्यसन आहे, तंबाखू, बिडी आणि डाएट, ह्या जर गोष्टी मेंटेन केल्या तर आपण हे हार्ट फेल्युअर किंवा ह्या गोष्टीमुळे होणारे आजार रोखू शकतो. धन्यवाद. थँक्यू.